राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांनी तालुक्यातील शेतात जाऊन गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव असलेल्या कापूस पिकाची पाहणी केली। यावेळी झालेल्या नुकसान संदर्भात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। पाहणी करून नुकसान भरपाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत। यावर्षी निसर्गाच्या कोपामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। यात गुलाबी बोंडअळीमुळे प्रादुर्भाव जिल्ह्यात दिसून येत असल्यानं गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव झालेल्या शेतकऱ्यांचं सर्वेक्षण करून अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचं शेती नुकसान भरपाई द्यावी। तसेच त्यांना शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीमुळे नियंत्रणासाठी फेरोमोन सापळे तसेच कीटकनाशक फवारणीच्या सूचनाही यावेळी पालकमंत्री ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांनी पाहणी दरम्यान दिल्या आहेत। संकट काळात शासन शेतकऱ्यांसोबत असणार आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं आहे। राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री के.सी. पाडवी यांनी नंदुरबार तालुक्यातील चौपाळ शिवारातील शेतात बोंडअळी प्रादुर्भाव असलेल्या कापूस पिकाची पाहणी केली। यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री पद्माकर वळवी, समाज कल्याण सभापती रतन पाडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर एस.बी. खरबडे, तालुका कृषी अधिकारी आर.एम. पवार, मंडळ कृषी अधिकारी आर.सी. हिरे आदी उपस्थित होते। NDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार।